गुड मॉर्निंग. सो माहिती आहे मला, आज आपण खूप दिवसानंतर व्लॉग बनवतो आहे. मला वाटतं ऑलमोस्ट नोव्हेंबरनंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 4 महिने झाले आपल्याला व्लॉग बनवून. तर आज व्लॉग बनवायचं कारण एवढंच आहे की आज आपण एका नवीन गाडीची डिलेवरी घ्यायला जाणार आहे. तर गाडी कोणती ती नाही सांगणार, फक्त एवढंच सांगेन की आपल्या लिओला एक नवीन भाव म्हणा किंवा त्याच्याच फॅमिलीमधला एक मेंबर भेटेल. तर तुम्ही पूर्ण व्लॉग चेक करा. आपण कोणती गाडी घ्यायला जाणार आहे तुम्हाला लवकरच कळेल. आधीच आज गुरुवार आहे, वर्किंग आहे. त्यात नाईट शिफ्ट करून आल्यानंतर चांगली झोप लागल्यावरती हे पार्सलवाले जेव्हा पिडतात ना तेव्हा अजून डोकं फिरतं. तर बघू, आज व्लॉग शूट करू. जे पण काय असेल ते आपण आज ह्या व्लॉगमध्ये शो करू. तुम्ही नक्कीच पूर्ण व्लॉग बघत राहा, तुम्हाला नक्कीच मजा येईल. फायनली झाले 2 वाजले, आपण गाडीची डिलेवरी घ्यायला आता चाललो आहे. तर बोललो प्रॉपर व्लॉगिंग करू. तर बघितलं तर हेल्मेटचा माउंटच तुटलेला होता. तर बोललो आता असंच जाऊ. आपली गाडी पण आपली इथे तयार आहे, लेट झाला आहे ऑलरेडी. तर फटाफट तसंच जाऊ, साईडला उचलू आणि मग तसंच लगेच शोरूमला पळू. कारण की परत येऊन घरी येऊन परत मला लॉग इन पण करायचं आहे. मग जास्त टाईमपास करून पण चालणार नाही. तर पूर्ण ब्लॉग तुम्ही चेक करत राहा, तुम्हाला नक्कीच मजा येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअरही करा व्हिडिओ. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना आपल्या लिओला एक फॅमिली मेंबर भेटेल. तर तो फॅमिली मेंबर म्हणजे रॉयल एनफिल्डचीच आपण एक गाडी बुक केली आहे. तर इथे खूप गाड्या दिसत आहेत आपल्याला, पण ह्यात आपली तरी कोणतीच नाही. आपली गाडी आतमध्ये तयार आहे. तर आता एवढं तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सांगतो गाडी कोणती. आपण जी नवीन गोवन क्लासिक जी आता लॉन्च झाली आहे ती आपली नवीन गाडी आहे. तर तुम्हाला आतमध्ये एकदा गाडीचा ओव्हरलुक दाखवतो. आपण प्रॉपर त्याचा एक सिनेमॅटिक व्ह्यू पण शूट करू. ही वाली पण गोवन क्लासिकच आहे, पण ह्याचं हँडल जे आहे ते ओरिजिनल आहे. आणि ह्याचं ओरिजिनल हँडल केवढं उंच आहे बघा. आणि आमची गाडी जी आहे त्याचा आम्ही सेपरेट हँडल बसवून घेतलं, त्यामुळे त्याचा हँडलमध्ये किती फरक पडतो ते बघा. नॉर्मल ज्या गाड्या असतात त्या उंचीचाच हाईट आहे त्याची हाईट बघा किती कमी झाली आहे त्याच्यामध्ये. हँडल चेंज केल्यामुळे किती फरक पडला आहे बघा त्याच्यावरती. नाही तर नॉर्मल ते खूप उंच वाटतं हँडल. लोगो मी काढून घेणार थोड्या दिवसांनी आणि माझ्या गाडीला बसवणार. लोगो मला आवडला आहे तेवढा. बाकी गाडी तर मस्तच आहे, गाडीमध्ये फीचर पण खूप आहेत. ट्रिप मीटरवरती गिअर इंडिकेटर आहे, बाकी तर सगळं आपल्या गाडीचं सेम आहे. आणि हे एक ॲडिशनल बसवलेलं आहे, गाडीला फिटेड आहे. माझ्या गाडीला बसवायला गेलं तर 10,000चं हे नुसतं हे गोल फक्त आहे. त्यात फक्त आपल्याला GPS दिसणार, लेफ्ट राईट फक्त तेवढं इंडिकेटर तेवढं दिसणार. तर आपण केक वगैरे कटिंग करून घेऊ, बाहेर फोटोशूट करू. कारण की बाहेर उन्हात चांगले फोटो आहेत. ते गाडी ग्लॉसी खूप आहे, तर उन्हात चांगले फोटो येतील त्याचे. टाकीवर ठेव, केक टाकीवर ठेव.
इथे लाव, लेफ्टला लाव, लेफ्टला. फायनली गाडीची डिलिव्हरी घेऊन झालं आहे, सगळे पूजा वगैरे करून झाली आहे. आता तसंच त्या साईडला पेट्रोल पंप आहे, तिथे पेट्रोल भरून मग तसंच घरी जाऊ. परत आपल्याला घरी जाऊन ब्लॉग आपण तिथेच एंड करू, कारण की अजून काय आहे ना. आता घरी जाऊन फक्त लॉग इन करायचं आहे, दिवसभर कामच करायचं, त्याच्यात ब्लॉगमध्ये कायच टाकणार आहे. गाडीची पूजा पाडव्याला करायची आहे, तर मग ती डायरेक्ट संडेला पूजा झाली की मग गाडी निघणार रोज चालवायला. तर रॉयल एनफिल्डची दुसरी गाडी खूपच चांगली आहे. ते हँडल चेंज केलं आहे त्यामुळे ते बरं आहे, कारण की ते हँडल लय भरती वाटतं, त्यामुळे चालवायला थोडा त्रास झाला असता, पण ते चेंज केलं आहे त्यामुळे बरं आहे. तर गाडी तर मला लय आवडली, पण आपली गाडी आहे तशी पण चांगलीच आहे. तर ब्लॉग बघू आपण, घरी जाऊन एंड करू. आता पुढे जाऊन पेट्रोल भरून मग तसंच घरी जाऊ. दोन्ही पण गाड्या आपल्या आहेत चांगल्याच आहेत सध्या. गाडीची टाकी फुल होऊन गाडीचा शुभारंभ झाला आहे. तर आता जाऊन डायरेक्ट गाडी बिल्डिंगमध्ये लावायची आहे. ही आपली गाडी आणि ती गोवन, ही आपली साधी बुलेट, ती गोवन क्लासिक. तसा लुक तिचा एक नंबर लुक आहे, कलर पण सेक्सी आहे एकदम त्याचा. फक्त खूपच ग्लॉसी आहे त्यामुळे त्याची थोडी काळजी घ्यावी लागेल. बाकी गाडी एकदम भारी आहे. आता जाऊन फक्त बिल्डिंगमध्ये उभी करायची आहे गाडी आणि मग संडेला डायरेक्ट त्याची पूजा करून मग गाडी रोज वापरायला चालू करायची आहे. तर हा ब्लॉग आपण शॉर्टच ठेवू, घरी जाऊन ब्लॉगचा एंडिंग करू आणि बघू 1-2 दिवसात एडिट करून मग तसंच ब्लॉग अपलोड पण करू आपण. सो एवढ्या दिवसापासून गाडी घ्यायची आहे. फायनली आज डिलेवरी झाली आपल्या गाडीची. गाडी एकदम सेक्सी आहे एकदम. आपली गाडी बुलेट सेगमेंटमध्ये एक नंबर आणि ती गाडी क्लासिक सेगमेंटमध्ये एक नंबर आहे. त्यामुळे दोन्ही गाड्यांचं कंपॅरिझन करून काही मतलब नाही, कारण की दोन्ही गाड्या आपापल्या सेगमेंटमध्ये एक नंबरच आहेत. फक्त त्याचा सायलेन्सर एकदम आवडला मला आणि त्याचा ग्लॉसीपणा पण. आपली गाडी फक्त शायनी आहे, पण ती गाडी प्रॉपर ग्लॉस आहे, त्याच्यावरती एक शाईनवाला ग्लॉस आहे. त्यामुळे त्याला PPF करायला तर लागणार. तर बघूया त्याचा PPF करताना पण एक ब्लॉग काढू आपण. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा व्हिडिओ. 400 सबस्क्रायबर तसे पण झाले आहेत आपले, तर 500 लवकरात लवकर झाले तर अजून बरं होईल. बाकी आपण गाडीचा रिव्ह्यू नंतर बघू, कारण की अजून गाडी चालवायची, अजून गाडीची पूजा झाली नाही. गाडीची पूजा पाडव्याला, संडेला. आज तर गुरुवार आहे. संडेला ॲक्च्युली त्यांच्याकडे खूप गाड्या डिलेवरीसाठी होत्या, त्यामुळे आम्ही आजच घेऊन टाकली, कारण की संडेला ऑलमोस्ट त्यांच्याकडे 100 गाड्या डिलेवरीसाठी होत्या. तेव्हा तर अख्खा दिवस गेला असता. आज कुठे 1 तासात आम्हाला गाडी भेटली आहे. तर बघू नंतर रिव्ह्यूचा ब्लॉग आपण शूट करू. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि सबस्क्रायबर जेवढे बघा 500 लवकरात लवकर झाले तर